हे बघ अजून वेळ गेलेली नाहीये. आकृतीचं काय आहे की एक मिनिट तू कुणाला फोन करतेस? अगं अगं काय चाललंय तुझं? माताजी मी हरलीये. मला नाही जमणार आता असं मुक्त होणं वगैरे नाही जमणार मला आता. बाळा मैत्रेयी, काय काय होतंय तुला? माझा बॉयफ्रेंड सौमित्र होता, म्हणजे माताजी तो ब्रेकअप झाला आमचा. तर तो ऍक्च्युली आता एका वेगळ्या मुलीबरोबर, म्हणजे असं हे नाही पण असं वेळ घालवतोय तो सध्या तिच्या बरोबर. त्यांचं जमत नसेलही कदाचित, पण मला नाही सहन होते त्यांनी असं दुसऱ्या मुलीसोबत वेळ घालवणं. नाही सहन होते मला. अगं पण तो भूतकाळ आहे की नाही? आणि भूतकाळ म्हणजे काय? भूत जे मानगुटीवर बसतच, पण ते झटकून पुढे जायला नको का? त्यावर विजय मिळवायलाच हवा. मला सांग, तुला शेवटी काय निवडायचंय? बंधन की मुक्तता? हे बघ मैत्रिणी, तू आत्ताचा विचार करतेस, पण मला सांग, काही वर्षांनी तुला जखडून राहण्यात आनंद मिळणार आहे का मुक्त आकाशात उडण्यात? आणि माझी खात्री आहे तू नक्की मुक्त होशील. कारण मैत्री, तू ज्या प्रमाणात हे प्रचाराचं काम करतेस ना, ते खरंच कौतुकास्पद आहे ग. तू किती जणांना मुक्तीचा मार्ग सांगितलायस. खरंच? अगदी अगदी खरं. माझा तर असा विचार आहे की तुमच्या त्या कॅफेला भेट द्यावी. आणि मला असंही वाटतंय मैत्री की आपला पॉंडिचेरीचा आश्रम आहे की नाही, तिथे तुला पाठवावं. म्हणजे मी खरंच या मोहातून मुक्त होईन माताजी? नक्की नक्की बाळा. थँक्यू सो मच माताजी. मी हे कोणाला सांगत नाही, पण या बंधनाचा मोह मलाही झालाय. प्रेम काय? पण जे जखडून टाकतं ते कसलं प्रेम? जी इतरांबद्दल वाईट विचार करायला लावते ती कसली मुक्ती? माझंही एकावर प्रेम होतं. जीव लावणं नैसर्गिक आहे ग. माझा अजूनही आहे त्याच्यावर जीव. पण म्हणून मी मुक्त झाले आणि त्यालाही मुक्त केलं. आणि बघ, या कामात असा जीव रमवलाय मी. तूही तेच कर. काय सांगताय माताजी? ग्रेट आहात तुम्ही, खूप ग्रेट आहात माताजी. म्हणजे पण तुम्ही त्यांच्या विचारातून पूर्णपणे बाहेर पडलात? हो, अर्थात. थँक्यू सो मच माताजी. मी पण हेच करीन, नक्की करीन मी. येस. गुड. माताजी की जय. काय ग मैत्री? म्हणजे या माताजींचं पण ब्रेकअप वगैरे झालं होतं? हो ग, पण ते बाहेर आल्या त्यातून. हा, आणि आता मी पण येणार आहे बाहेर. मला आता त्या पॉंडिचेरीच्या आश्रमाची तयारी केली पाहिजे. होय, अरे तू इथं का झोपतोयस? आज जाऊन झोप ना. मी झोपलो नाही काही. मी आता आणि ते आले नाही का अजून? आलेत, ते मध्ये थांबलेले आहेत. मला म्हणले बाहेर थांब म्हणून. का? मी आकृतीला फोन केला तर मला दम भरला, म्हणली थांबा बाहेर, असं म्हणली मला. हे काय नवीनच काढलं? काय माहिती यार. तुला एक गोष्ट सांगू का? म्हणजे आपली बबली आहे ना, म्हणजे एकदम सिंपल आहे ना ती, अशी एकदम छान. सिंपल मध्ये चांगलं दिसते ना. हा, ती जर एक्स्ट्रा असं फॅशनेबल काय झाली म्हणजे रे, म्हणजे एक्स्ट्रा नसते काय ते, तसं एक्स्ट्रा फॅशन. काय?
एक्स्ट्रा फॅशनेबल म्हणजे काय? सांगा. सांगा. अरे मी काय, तू सांग ना, तुलाच माहिती ना. ते नाही का, ते आपलं तुझी बायको आहे ना आता एक्स्ट्रा फॅशनेबलच झाली आहे. पण क्या लग रही थी पता है? क्या लग रही थी वो. और ये ऐसे आई डोंट थिंक शी लाइक यू. लाईक नाही, लव लव. म्हणजे लग्न, आमचं लग्न झालेलं आहे तेव्हा म्हणली आय लव्ह यू असं म्हणली, म्हणजे लवच आहे ना. पण तू विसरून जा आता तिला. असं नको ना म्हणू यार. कुठे आहे बबली? सोडून जाईल का ती? असं असं नाही करणार. ये काय सुंदर दिसते ही. काय मस्त दिसतात कपडे तुला धनश्री. काय काय मस्त दिसते. काय आकृती, एकदम मेकओव्हर करून टाकलास. थँक्यू भाऊजी. बघितलं भाऊजी, तुम्ही एवढं छान मला कॉम्प्लिमेंट दिलं आणि हे बघा नुसते बघत बसले. इथंच सांगू का? नाही म्हणजे सांगू शकतो मी, असं काही नाही. म्हणजे तू गप्पा काय सगळ्यांच्या समोर. ते जाऊ द्या. तुम्हाला माहितीये का आज आम्ही किती मज्जा केली, केवढी शॉपिंग केली. हा, ते बँकेचा मेसेज आला मला, ते कळलं. आकृती ताईंनी तर मला किती छान छान जागा दाखवल्या माहितीये. आणि तुम्हाला माहितीये का मी किती किती कपडे ट्राय केले. आकृती ताई, ह्यांचे कपडे जरा चीपच वाटतात नाही का हो? काय कपडे घालतात, काय केस वाढवून ठेवलेत. मी कापूनच टाकणार केस. तुम्ही जा बरं ह्यांना शॉपिंगला घेऊन एकदा. हो ना. रोकडे आपण आता पार्लरला जाऊया. नाही, मी नाही जाणार पोरींच्या पार्लर मध्ये. कापून गेले केस. Breathe in. Breathe out. 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 Breathe in. चुंबक. बस आता आलास तर बस. बस. बस चुंबक. चुंबक तुला काही होतंय का? पाणी नाही येते. मी लिंबू सरबत मागू? हे साहेबांना लिंबू साहेबांना लिंबू पाणी आण रे. नाही नकोय. ताई अजून काही सांगू? हा, अजून काही? त्याला चहा हवा असणार आहे, मी सांगते. हा, चहा मला एक वेळ. बघ, चहा शरीराला अति प्रमाणात प्रदूषित करतो. आणि आयशू हा आपला मित्रच आहे ना. आपल्या मित्राच्या स्वास्थ्यावर परिणाम कशाला होऊ द्यायचा आपण? आधीच बिचाराचं. एक मिनिट. काय? नाही, काही नाही. आधीच काय मी तू आधीच काय म्हणत होतीस सांग मला एक पटकन. मिनिट ऐश्वर्या, बहुतेक माझ्याबद्दल आहे. थांब जरा. मैत्री, काय झालं? सगळं ठीक आहे ना? माताजी की जय. चुंबक. हे सौमित्रशी पॅचअप करायचा विचार आहे का? नाही नाही. मग चुंबक, हे बघ, तू शांत हो. हा, शांत राहायचं. आपण हायपर नाही व्हायचं. ब्रीद इन ब्रीद आउट. ब्रीद इन ब्रीद आउट. शांत. हा, मी शांतच आहे. बहुतेक तू हायपर झालीस. हो का? ओके. माताजी की जय. आता एका क्षणाचा विलंब बनवला होता. सांग. चुंबक, आपली ऋतू. नाही.
हे आपली ऋतू राहुलला हो म्हणाली. त्यांचं जुळलंय चुंबक. काय? चुंबक डिप्रेस नाही व्हायचं, हे चुकीचं आहे. चुंबक असं कसं होऊ शकतं मितू? असं कसं होऊ शकतं? आयशू, बंधन माणसाला अशाच पद्धतीने हवालदिल करतं हे समजून घेणं गरजेचं आहे की आता ती तुझी नाहीये. आय मीन तुझी नाहीये, तू तिला मोकळी कर. चुकीचं आहे, चुकीचं आहे. चांगली दिसवती बबली. चांगला तुझा ड्रेसिंग सेन्स तसा चांगला आहे. थँक्यू. एरवी पण ती छानच कपडे घालते रे. मुळात ती सुंदर आहे. हे खरंय. पण काय होतं बघ ना, मीडियामुळे किंवा पिक्चर मध्ये बघून किंवा रोकडे पण म्हणाला बघ, आपल्याला ना असं एक ठरलेले कपडे घातल्यानंतरच आपण सुंदर दिसतो असं इतकं बिंबवलं जातं ना. आणि मग आपण त्या मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये येऊन सगळे असे बदल करायला अनकम्फर्टेबल. मला एक प्रश्न आहे इथे, मग तूच तिला असे कपडे का घेऊन दिले बरं? हा सांग. इसका भी जवाब है मेरे पास. हा तो बोलिये. हा बोला, ऐकतोय. मला असं वाटतं की आपण जसे आहोत, ज्याच्यात आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं, तसेच आपण कपडे घालायला पाहिजे. कसे? पण जर कधीतरी काहीतरी नवीन ट्राय करावं असं वाटलं तरी लोक करत नाहीत, लोक घाबरतात. तशी ती पण घाबरलेली. तो मैंने उसे हेल्प की. नाही, मला हे पटतंय तुझं म्हणणं, पण घाबरतात असं मला अगदी वाटत नाही. आता काय, मला पण वाटतं ना कधी कधी की आपण बाबा वेगळे कपडे ट्राय करावे. असं वेगळं काहीतरी वाटतं ना. मग वाटतं, पण मी ते घेत नाही कपडे. म्हणजे मला फक्त ते वाटतंय ना, घ्यायचे कशाला. म्हणजे मी राहतो असंच ना, साधा, म्हणजे असे साधे कपडे, साधे म्हणजे चांगले कपडे, ते म्हणजे असं सोबर कपडे तेच मी घालतो ना. आता जसं मी राहतो तसं मी कपडे घालणार, बरोबर की नाही? काय हसायला काय झालं? होय, हसतेस काय? एक मिनिट, काय झालं का हसायला? बोल पटकन. काय? तू खूप वाईट कपडे घालतोस. काय? हो. आणि यू नीड टू चेंज युअर ड्रेसिंग स्टाईल मॅन. नाही, असं तुझे कपडे असे प्लेन, असे बोरिंग, असे वाईट असतात रे. वाईट? काय ग हे बघ, एकतर महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक डॉक्टर आहे, ते पण होमिओपॅथीचं. त्यामुळे मला असं झटँग फॅशनेबल कपडे आवडत नाहीत घालायला. म्हणजे मी नाही घातले पाहिजे. आणि तसं पण हा शर्ट काही म्हणजे असं बोरिंग नाही. हे आपले असे कपडे डिसेंट. मग तर तू घालायला पाहिजेत ना झटंग कपडे. कशाला? यार क्या लड़के आएंगे यार तुम्हारे क्लिनिक में. आहा. एक्झॅक्टली याच कारणासाठी मी घालत नाही. असं नको कशाला ताप आपल्याला. एक बार मुझे वो झटंग, राइट, तो आवडलेला आहे शब्द मला. एक वेगळंच काहीतरी चाललंय तुझ्या डोक्यात. पर सुनो, झटंग आणि प्लेन बोरिंग. आलीस का माझ्यावरच आहे तू फिरून फिरून. बीच में भी कुछ होता है ना. अहो मॅडम, जो बीच में होता है ना तेच मी घातलेलं आहे आता. हे डिसेंट कपडे आहेत, डिसेंट आहेत हे कपडे. म्हणजे चांगल्यातले कपडे, महागातले कपडे. हसू नको. वाटतात साधे पण चांगले. हा, चांगल्या दुकानातनं घेतलेले कपडे. चांगले कपडे. सॉरी, खूप डिसेंट आहेत कपडे. एक मिनिट, तू असं म्हणू नको. डिसेंटच आहेत कपडे. तू असं. दिस इज रॉंग. चुकीचं आहे ऐश्वर्या. चुकीचं आहे, अर्थातच हे चुकीचं आहे. अगं मी तू काय या ऋतूला काळीच बेळीच काय आहे की नाही? आधीच आपला चुंबक कशा कशातनं गेला ग बिचारा. मी तू आता मला याबद्दल सगळ्यांना फोन करून सांगायला लागेल ना? नाही आयशू, सगळ्यांना कळायचं तेव्हा कळेल आपोआप. तू काही करू नकोस. अगं मी तू हा एवढा का रडतोय मुलगा असून?
आयशू, तर लहान मुलं असतात तेव्हा ती रडतातच. मला असं वाटतं की लहान मूल जन्माला येतं तेव्हा ते असंच रडत असतं. खरं तर मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपण त्यांचं रडणं कंट्रोल करतो, जे की अतिशय चुकीचं आहे. चुंबक रडतोय ही चांगली गोष्ट आहे. रडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असं मला वाटतं. चुंबक तू रड, तू मोकळा हो. अगं माझा हात अडकलाय त्याच्या पाठीमागे, तो कसा सोडवू मी? आधीच त्याला ऋतू सोडून गेली. अरे मित्रांनो, मला कळत नाही ऋतू सोडून गेली तर बिघडलं काय? मला कळत नाही प्रेमात लोक हक्क का दाखवतात. सौमित्राविषयी मला तरी असं काही नाही वाटणार. गप्पा बस, गप्पा बस. चुंबक ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट करत राहा. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. ओके ठीक आहे, मला मान्य आहे, मी वाईट कपडे घालतो, मला अजिबात ड्रेसिंग सेन्स नाहीये. झालं हिला अर्धा तास झालं तू मला पिडतेस याच्यावरून. पिडते? हो कन्व्हिन्स करते मी. ठीक आहे, मी झालो आता कन्व्हिन्स. जा तू आता. बाय. बाय. हो फाईन, तुला पटतच नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही. बाय. मग मलाही जायचंच आहे. हा मलाही जायचंच आहे. हे राहिलंय तुझं, हे विसरला होतास तू. हे माझं नाहीये. कसं असेल? कारण हे झटँग आणि बोरिंगच्या मधलं आहे. हे खरं डिसेंट आहे, तुझ्यासाठी आणलंय. हो म्हणजे तू माझे कपडे बदलायचं फारच मनावर घेतलेस. का? तुला दुसऱ्यांनी कपडे बदलून द्यावे लागतात? अरे नाही म्हणजे माझं ड्रेसिंग स्टाईल बदलायचं मनावर घेतलं असं म्हणायचं. थँक्यू सो मच. वेलकम. बबली बरोबर फिरत होते ना आज दिवसभर शॉपिंग करत. मला आवडला म्हणून घेतला तुझ्यासाठी. खरं तर मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. तुझ्यामुळे मी माझ्या आई बाबांना फोन लावला आणि झियान, ब्रेकअप सगळं सांगू शकले. मला खूप मोकळं वाटतंय आता तुझ्यामुळे. थँक्यू. बघ ना. हो इल्ला छान आहे ग. आवडला ना? हो म्हणजे थँक्स, पण मी असे कपडे कधी ट्राय नाही केलेत, म्हणजे वापरले नाही. हा वापरशील ना पण? ऑफकोर्स. एवढं छान आहे. थँक्यू सो मच. वेलकम.